तुम्ही कल्पनाही करू शकत नाही। कधी कधी माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो हे समजल्यावर काटा उभा राहतो। 2006च्या शेवटी म्हणजेच डिसेंबर महिना आणि ठिकाण दिल्लीच्या अगदी जवळचं नोएडा। पण त्या काळात नोएडाचं नाव घेताच लोकांच्या मनात भीती दाटून यायची, कारण तिथं उघडकीस आलं होतं असं एक प्रकरण ज्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं। ही केस आहे नोएडातील निठारी केस। नमस्कार मित्रांनो, मी ओमकार आणि आपलं स्वागत आहे ओमकार कानून कट्टा यूट्यूब चॅनलवर। नोएडामधलं एक छोटंसं खेडं निठारी, फारसं कुणी त्या गावाचं नाव ऐकलं नव्हतं, पण डिसेंबर 2006 मध्ये अचानक ते नाव सगळ्यांच्या तोंडावर आलं, तेही एका भयानक कारणासाठी। घडलं काय होतं की सतत तिथल्या झोपडपट्टी भागातून लहान मुलं गायब व्हायला लागली। सुरुवातीला वाटलं कुठे पळून गेली असतील, आईबाबांशी रागावून निघून गेली असतील, पण हळूहळू ही संख्या वाढायला लागली आणि एक दिवस काही लोकांना एका बंगल्याच्या मागे गटारात, हो अगदी गटारात, मानवी हाडं सापडली। गटारात मानवी हाडं हा विचारच अंगावर शहारा आणतो। त्या बंगल्यात राहायचा मोनिंदर सिंह पंढरे, श्रीमंत बिझनेसमन, पंजाबचा रहिवासी, दिसायला अगदी सभ्य श्रीमंत माणूस, पण आतून नराधम। आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोहली, उत्तराखंडचा साधा दिसणारा माणूस, पण मनात विकृतीची शिडी चढलेला। या दोघांनी मिळून केलं होतं असं काही की कल्पना केली तरी काळजात धस्स होतं। 2005 ते 2006 या अवघ्या एका वर्षात या दोघांनी तब्बल 31 लहान मुलं आणि मुलींचा बळी घेतला होता। या सगळ्यांची उकल झाली पायल नावाच्या एका मुलीच्या केसने। तिची हत्या झाली होती आणि तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती। पोलीस तपास करायला गेले आणि पोहोचले त्या बंगल्याच्या मागच्या गटारापर्यंत। तिथे सापडली मानवी हाडं, कपडे, चप्पल, आणि मग जे समोर आलं ते ऐकून बघून पोलीस सुद्धा थरकले। असं म्हणतात की जेव्हा कोहलीचा जबाब ऐकला गेला तेव्हा 2 पोलिसांना उलटी झाली आणि 2 जण तिथून धावत बाहेर सुटले। कोहली हा मुलांना चॉकलेट बिस्किटचं आमिष दाखवून घरात आणायचा, मग त्यांचा गळा आवळायचा, मारायचा आणि त्यानंतर बलात्कार करायचा। नंतर त्या मृतदेहाचे तुकडे करायचा, काही भाग कुकरमध्ये शिजवायचा, खायचा देखील आणि उरलेलं नालात टाकायचा। हो, खरं ऐकताय तुम्ही, तो त्याचे अवयव शिजून खात होता हे ऐकूनही अंगावर काटा येतो। कोहलीवर नेक्रोफिलिया नावाचा मानसिक आजार होता, म्हणजे माणूस मैतावर लैंगिक अत्याचार करतो। त्याला भीती वाटायची की जिवंत मुली किंवा मुलं विरोध करतील, म्हणून आधी तो मारायचा आणि नंतर त्यांच्यावर अत्याचार करायचा। सुरुवातीला त्याने स्वतःला नपुंसक असं सांगितलं होतं, पण मेडिकल तपासणी झाली तेव्हा समजलं तो उत्तेजन गोळ्या घेत असे आणि त्यानंतर अत्याचार करायचा। पोलिसांना त्या बंगल्याच्या मागे 19 लोकांची हाडं मिळाली, त्यात 10 मुली होत्या। इतकंच नाही तर CBIला 40 पॅकेट सापडले होते, ज्यात मानवी अवयव होते, काही तर पिशव्यांमध्ये बांधून गटारात फेकलेले, काही हाडं प्लॅस्टिकमध्ये लपवलेले। या प्रकरणात CBIचा तपास सुरू झाला, पण सुरुवातीला मोनिंदरला दोषमुक्त ठरवलं। कोर्टाने यावर फटकारलं आणि पुन्हा त्याला आरोपी केलं। 13 फेब्रुवारी 2009ला एक विशेष न्यायालयाने मोनिंदर आणि कोहली दोघांना फाशीची शिक्षा सुनावली, कारण त्यांनी एका 15 वर्षा मुलीचा अपहरण, बलात्कार आणि खून केला होता। 2014 मध्ये सुप्रीम कोर्टने कोहलीची फाशीची शिक्षा कायम ठेवली, पण नंतर 2015ला अलाहाबाद हायकोर्टने कोहलीची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली, कारण म्हणजे मानसिक आजार आणि कायदेशीर तांत्रिक मुद्द्यांमुळे। आज या घटनेला बरेच वर्ष झाली, पण निठारी म्हटलं की अजूनही लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो। ही केस फक्त गुन्ह्याची नाही, ही मानवतेवर झालेला एक शोकांकिता होती। जेव्हा माणूस विकृतीच्या खाईत पडतो तेव्हा तो काय काय करू शकतो
या जिवंत उदाहरणाला तुम्ही निठारी हत्याकांड म्हणू शकता. कोणत्याही अडचणीत असलेल्या मुलांच्या तक्रारींना दुर्लक्ष करू नका, कारण कधीकधी एक छोटीशी तक्रार मोठ्या गुन्ह्यात उघडकीस आणू शकते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ओमकार कानून कट्टाला सबस्क्राईब करा आणि असेच सत्य, थरारक आणि कायदेशीर संबंधित कथा आपण इथं सांगणार आहोत. कमेंट्समध्ये नक्की सांगा की पुढचं प्रकरण कोणतं ऐकायला आवडेल. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत सावध रहा, सुरक्षित रहा. जय हिंद, जय भारत. असेच माहितीशीर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ओमकार कानून कट्टाला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.